महाराष्ट्रीयन घरात सणांमध्ये हमखास बनवली जाणारी अशी कोथिंबीर वडी चवीला अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग लागणारी. नमस्कार, स्वागत आहे तुमचे KG क्लासिक फूड आपल्या YouTube चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम कोथिंबीरची मोठी जुडी स्वच्छ धुवून व साफ करून घेऊया. आता कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर वडी चविष्ट होण्यासाठी वाटण तयार करू. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 25 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आले, 4 हिरवी मिरची आणि थोडे पाणी घालून वाटून घेऊया. आता कोथिंबीर मध्ये लागेल तसे थोडे थोडे बेसन ऍड करूया. 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 2 टेबलस्पून सफेद तीळ, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, आपण वाटलेली पेस्ट हे सर्व एकत्र करून घेऊया. गरज लागेल तसे बेसन ऍड करूया. थोडे थोडे पाणी घालून सर्व मळून घेऊया. थोडंसं तेलाचा हात पिठाला लावूया किंवा तुम्ही चाळणीलाही तेल लावू शकता, जेणेकरून वडी चाळणीला न चिकटता इझिली निघेल. आता पिठाचे 2 भाग करून एका चाळणीत ठेवूया. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यावर ही चाळणी ठेवूया. चाळणीवर झाकण ठेवून वडी 20 ते 25 मिनिटं वाफवून घेऊया. सुरीच्या साहाय्याने वडी झाली की नाही हे चेक करूया. सुरीला काही न लागता ही आली की वडी झाली असे समजावे. कोथिंबीर वडी थंड झाली की ती कापून घेऊया. पॅन मध्ये तेल गरम करून त्यात ही कोथिंबीर वडी दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करूया. तुम्ही ही वडी डीप फ्राय ही करू शकता.
अशी खमंग कोथिंबीर वडी हिरव्या चटणीसोबत किंवा केचप सोबत तुम्ही सर्व करू शकता. चवीला अगदी मस्त लागते. अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा व कमेंट करूनही नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी KSG क्लासिक फूड या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.